शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद या चॅनलमध्ये। तर आज सकाळी सकाळी मी तुम्हाला जी कुंड्यांच्यात झाडं लावलेली आहे आणि त्यांना जे छोट्या छोट्या अशा छान कळ्या आलेल्या आहेत त्या दाखवते। फुलझाडं आहेत ती दाखवते मी आता तुम्हाला। हे पहा, पांढरा अस्टर आणि त्याच्या शेजारीच दुसरा एक गुलाबी कलरचा अस्टर आहे, त्याला पण कळ्या आलेत। आणि आता मी तुम्हाला हळदीचे काय उपयोग करायचे, ओल्या हळदीचे, तर ते मी सांगते तुम्हाला। खूप औषधी असते ओली हळद। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये। तर आज आपण औषधी वनस्पतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर ही आहेत हळदीची रोपं। तर ही हळदीची जी रोपं आहेत तर त्याचे कंद लावले जातात असे उन्हाळ्यात, आणि त्यापासून हे असे आल्यासारखे हळदीचे मुळाशी येतं, त्याला आल्यासारखं आतून पिवळी पण आल्यासारखी दिसणारी। तर हे अत्यंत औषधी आहे। तर हळदीच्या पानांचा उपयोग आपण तुम्हाला माहितीच आहे, त्यावेळेस आपण ही हळदीची पानं चाळणीमध्ये खाली ठेवून त्यावर जर आपण मोदक उघडले तर मोदकांना पण एक वेगळ्या प्रकारचा स्वाद येतो। आणि ही हळद आहे ओली हळद, तर ही अत्यंत गुणकारी अशी हळद आहे। तर या हळदीचे काय काय उपयोग असतात ते मी तुम्हाला सांगते। तर हळद आहे, तर ही ओली हळद ही अँटीऑक्सिडंट, म्हणजे की आपल्या शरीरातल्या ज्या जुन्या पेशी असतात त्या पेशी हे करून त्या जागी आपल्या नवीन पेशी तयार करतो, आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक आहे। तसेच हे एक लिव्हर टॉनिक आहे। जर लिव्हरचा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, तुमच्या शरीरात जर तुम्हाला पचनशक्ती तुमची क्षीण झालेली असेल तर ह्या ओल्या हळदीचं जर सेवन केलं तर पचनशक्ती सुधारते, आपल्या लिव्हरचं कार्य सुधारते हळदीमुळे या। आणि याचा सौंदर्य वृद्धीसाठी पण उपयोग केला जातो। तर याचा लेप करून जर आपण चेहऱ्यावर लावला किंवा आहारात जर आपण याचा समावेश केला तर आपली कांती सुधारते। त्यानंतर आपली पोटदुखीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही पोटाचे प्रॉब्लेम असतील तर ह्या हळदीच्या सेवनामुळे त्याला बरंच गुण येतो म्हणजे। तर हळदीचं आपण कसं सेवन करायचं, तर ही ओली हळद आहे तर ती आपण वरची ही अशी सालं काढून जर खिसून आपण ते दुधात उकळून प्यायलो तर त्याचाही आपल्याला फायदा होतो। याचं लोणचं पण करतात, तर वरची साल वगैरे काढून हळद खिसून घ्यायची आणि त्यात लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, मोहरी वगैरे घालून त्याचं लोणचं केलं जातं, लिंबाचा रस घालून। त्याची रेसिपी मी नंतर टाकेलच तुम्हाला। तर असं लोणचं जरी आपल्या आहारात थोडासा समावेश केला तरी ते आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर आहे। तर असं एखादं रोपटं आपण कुंडीत पण लावू शकतो। तर ही अशी बहुगुणी अशी हळद आपण जर आपल्या बागेत किंवा आपल्या कुंडीत जरी तुम्ही लावली तरी त्याचा तुम्हाला उपयोग करता येईल आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यवृद्धीसाठी। तर अशा ह्या गुणकारी वनस्पतीचं आपण जतन केलं पाहिजे आणि आपल्या आहारात पण त्याचा समावेश केला पाहिजे। तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। किती मिनिटाचं? 4-3